एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। आदि मायेचा जागर करीत इच्छा भगवंताची नवरात्रोत्सवाच्या शक्ती देवीची प्राण प्रतिष्ठापना मिरवणूक मोठ्या जल्लोषात साजरी। आमदार देवेंद्र कोटे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवारी मोठ्या जल्लोषातमयी वातावरणात आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदयचा गजर करीत भक्ती आणि शक्ती देवीचा जागर करीत शहरातील विविध मंडळांनी शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक काढून देवीची प्राणप्रतिष्ठापना केली। दरम्यान इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूक मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला। या मिरवणुकीचे शुभारंभ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते विक्रम देशमुख, राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे, उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे, शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण, मनोज शेजवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारी, अश्विनी हॉस्पिटलचे डॉक्टर सुजित जागीरदार, गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर एस प्रभाकर, ऑक्सिजन चेस्ट क्लिनिकचे डॉक्टर फिरोज सय्यद, डायबेटिक केअर सेंटरचे डॉक्टर भास्कर पाटील, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेब, शिवाजी गायकवाड, अंबादास गायकवाड जाधव, इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक अनिल जाधव, राजू याराना, चंद्रकांत ब्रदर जाधव, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा संगीता जोगदनकर, इरफान शेख, माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, रुक्मिणी जाधव, बिराजदार मावशी, संगीता गायकवाड, कायकाडी समाज अध्यक्ष मदन गायकवाड, प्रमिला स्वामी यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक अशा अन्य क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित शक्तीदेवी प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीचे विधिवत पूजन होऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। या संस्थेचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि इतर सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व माजी अध्यक्ष असतील, मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते असतील, हे सर्व पुनश्च एकदा आज सोलापूरचे कर्तव्यदक्ष आयुक्त श्री ओंबासे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर श्री सुजित जागीरदार सर, श्री भास्कर पाटील डॉक्टर साहेब, त्याच पद्धतीनं फिरोज सय्यद सर, त्याच पद्धतीनं सिमेंटचे व्यापारी सिद्धेश्वरचे मुनाळे साहेब, त्याच पद्धतीने महानगरपालिकेचे गटनेते आनंददादा चंदनशिवे, अमोल बापू शिंदे, चेतन भाऊ नरोटे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंतदादा चौधरी, आनंदजी मुस्तारे, युवती अध्यक्ष किरणजी माशाळकर, रुक्मिणीताई जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी श्रीदेवीची आरती झालेली आहे। आणि आता लेझिमचा चांगला शिस्तबद्ध संघ या ठिकाणी आम्ही आयोजन केलेला आहे आणि मी तमाम सोलापूर शहरवासियांना आता आयुक्त साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे आपल्या सर्वांनाच आवाहन करू इच्छितो की आपण तमाम सोलापूर शहरवासियांनी प्रशासनाच्या वतीने ज्या काही नियमावली आपल्याला घालून दिलेल्या आहेत त्या नियमावलीचं सर्वांनी पालन करून शांततेत आणि चांगल्या पद्धतीनं उत्सव आपण सर्वांनी साजरा करूया। आणि 9 दिवसामध्ये विविध प्रकारचे उपक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून माता भगिनींसाठी नवरात्र म्हणजे देवीचा जागर केला जातो, त्यामुळे महिला भगिनींना प्राधान्य देऊन महिला भगिनींना उपयुक्त असे कार्यक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत। आपल्या सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आनंदी आई राजा उदय बोल भवानी। बंधू मित्र राकेश गायकवाड तसेच गटनेते केतनदादा जाधव व सर्व इच्छा भगवंताची परिवार हे नवरात्र महोत्सव मंडळ अनेक वर्षापासून यशस्वीरित्या लेझिम ताफ्यासह मिरवणूक साजरा करतं। आज घटस्थापना आहे, शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे। मी सर्व शहरवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि तुळजाभवानीच्या मी प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखमय जीवन लाभो। त्याचबरोबर श्री केतनदादा जाधव यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून व्हावं आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी निधी आजपर्यंत मला मागितले ती सगळी कामं आपण प्राधान्याने त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे। तो येणाऱ्या काळात कोट्यावधी रुपयाचा निधी त्यांच्या प्रभागाला आपण निश्चित उपलब्ध करून देऊ आणि ह्या कामं पूर्णत्वास येण्याचे यश आपल्याला आई चिंतन देऊ।
थोडा मागायचा देखील तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव अगदी जवळून बघितला आहे. काय संपलं घेतात आपल्या शहरामध्ये अतिशय विशेषतः महिला वर्गामध्ये अतिशय नवरात्राचे आपले कालावधी असते त्याच्यामध्ये कार्यक्रम महिला घेत असतात. त्याच्यामध्ये देवीच्या आरती असेल कार्यक्रमासाठी विविध जे आपल्याला ग्रुप जे आहे त्याला आपल्याला वर्षभर ही असं अपेक्षित आहे की आपण आपल्या घरातल्या आणि आपल्या समाजातल्या जे स्त्री आहे त्यांचा देवी फक्त देवीचे पूजन करतात त्याचा आदर करणं हे आपल्याला सर्वांना अपेक्षित आहे. मला वाटतं की आपल्या जे या ठिकाणी आज अतिशय मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणावर मंडळ आज म्हणजे माळ घातलेली आहे आणि घाटाचा आपल्याला दिवस आहे सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जसं आपल्या सगळ्यांचं ठरलेलं आहे कुठल्याही डीजेचा वापर आपल्याला करायचा नाही मोठा